नमस्कार मंडळी. अल्पावधीतच घराघरात जाऊन पोहोचलेली मराठी मालिका म्हणजे नवरी मिळे हिटलरला. या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. तर आज आपण या कलाकारांचे नेमके मानधन किती आहे हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. तर मालिकेतील अभिराम हे मुख्य पात्र साकारणारा अभिनेता म्हणजे राकेश बापट. राकेश बापट हा मराठीसह हिंदी मालिकेत देखील झळकला आहे. तो एका भागासाठी जवळपास 23,000 एवढे मानधन घेतो. तर मालिकेतील मुख्य नायिका लीला हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजे वल्लरी विराज लोंढे. वल्लरी विराज ही एकदम अवखळ, हुशार, तसेच बिनधास्त आणि हातून कुठलंच काम नीट होत नाही अशी वेंधळी मुलगी दाखवली आहे. तर ती एका भागासाठी 21,000 एवढे मानधन घेते. मालिका असो किंवा चित्रपट तेव्हाच पाहण्यास रस येतो जेव्हा खलनायिका डॅशिंग असते. असेच पात्र दुर्गा म्हणजे शर्मिला शिंदे. शर्मिला शिंदे पुढचं पाऊल या मालिकेमुळे घराघरात जाऊन पोहोचली. तिथं देखील ती कटकारस्थानं करत होती. तर तिला एका भागासाठी जवळपास 12,000 एवढे मानधन मिळते. तसेच लक्ष्मी म्हणजेच सानिका काशीकर आणि सरस्वती म्हणजेच अभिनेत्री भूमिजा पाटील या दोघींना एका भागासाठी जवळपास 7,000 ते 8,000 एवढे मानधन मिळते. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून भूमिजा घराघरात जाऊन पोहोचली आहे. मालिकेतील ज्येष्ठ पात्र म्हणजे सरोजिनी. हे पात्र अभिनेत्री भारती पाटील यांनी साकारले आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्यांनी अभिजित खांडेकर यांच्या आईची भूमिका साकारली होती. यांना एका भागासाठी जवळपास 11,000 एवढे मानधन मिळते. मालिकेतील नकारात्मक आणि मुख्य नायिका लीला हिच्या सावत्र आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे कालिंदी. हे पात्र शीतल क्षीरसागर यांनी साकारले आहे. या अगोदर त्यांनी का रे दुरावा तसेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सिम्मी काकूची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्या घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत. तर त्या एका भागासाठी जवळपास 9,000 ते 10,000 एवढे मानधन घेतात. तर मंडळी, तुम्हाला ही नवी कोरी मालिका आवडते का आणि यातील कुठले पात्र तुम्हाला जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.